आणि बॅरिकेड वरती झोपलेले ताट उभे राहो. हे लाकडाचं बॅरिकेड आहे, लोखंडाचं बॅरिकेड मजबूत असतं. वळला 2 वळा. भव्य आणि दिव्य असं कोंडावळेकरांचं मैदान आणि या मैदानातील गडी क्रमांक 2 सुटण्यासाठी सज्ज झाला. पाड्याला कोपरा मागे घ्यावं निकाली पंच. पाड्याला कोपरा. थोडं मागे सरून आनंद घ्या, जीव धोक्यात घालवू नका. सुंदर असं पारदर्शक कोंडावळीकरांचं कोंडावळी केसरी मैदान आणि या मैदानातील 2 सुटण्यासाठी सज्ज. प्रशांत शेठ गटामागे गट सुटला पाहिजे, गती तुम्ही घ्या. खाली पट्टी या ठिकाणी दिसत नसेल त्याच्यावरती पक्की मारा आणि पटपट गाड्या सोडायचा प्रयत्न करा. आणि पुढचे 6 ते 10 वाली गाड्या झुपायला घ्या. गाड्या झुपणार का? 11 ते 18 वाली 8 गट पुढच्या ठिकाणी 11 ते 18 खाली जाणार आहे. याची बैलगाडी मालक नोंद घ्या. घड्याळात वाजलेत बघा किती. जेवढ्या लवकर मैदानाचा फायनल होईल तेवढ्या लवकर आपण सगळे घरी जाणार आहे. सोडा गाड्या, सोडा. क्रमांक 2 सोडा. आला तर एक पुढं मारली गिरकी त्यानं. जाणार आता 5 मिनिटं त्याच्यात. वाळवा बैलगाडी मालक परदेशी गाडी वळून घ्या आणि तासावरती समांतर रेषेत गाड्या उभ्या करा. पट्टीचा वापर करा. झेंडेवाले तुम्ही कुणाला म्हणत बसू नका, मागे घे, पुढे घे. कारण इथं खालचा निकाल बघून वरती निकाल दिला जातोय. आणि रस्त्यावर कुणी गाड्या आपल्या पार्किंग केले त्यांनी ताबडतोब तिथनं गाड्या काढून घ्यायचे, अन्यथा आपल्या गाड्यांची हवा सोडून दिली जाणार आहे. बघा रस्त्यावरती कुणी गाड्या पार्किंग केलेत. घ्या, गती घ्या. झेंडेवाली गती घ्या आणि गाडी मालक खाली सहकार्य करा. पहिलं वेगळं होतं, आता पट्टी आहे. पट्टीचा वापर करा. पट्टीच्या पुढे या ठिकाणी पायाला गाडी बाद आहे. पहिलं टांग्यानं सुटत होता तेव्हा चालत होतं, तेव्हा म्हणू शकत होतो की गटाला उशीर लागत नाही, गट सुटतोय. आता पट्टी आहे, पट्टीमुळे गट हा लवकरच सुटला पाहिजे. जाणून बुजून आपण या ठिकाणी उशीर करता. सुटला गाडी क्रमांक 2 या मैदानातील सुटला आणि 2 मध्ये सुंदर अशी लढत चालवली. 8च्या 8 गाड्या पळत आहेत. गाड्यावरती लक्ष द्यायचंय. जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर अशी लढत, अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत 2 गाड्यात लढत झाली. लढतीचा निकाल गेला पंचांकडे. वळवा चला गाडी क्रमांक 3 वळवा आणि गाड्या सोडून येणारे पळत येणार. या बाहेरनी आपल्याला या ठिकाणी राखीव तास ठेवलेला आहे, त्या राखीव तासाचा आपण वापर करा. उगाच मधनं पळत येऊ नका. आणि आयोजक 2 आसूड घेऊन मध्ये गाड्या सुटतेत. बॅरिगेड संपलं तिथं थांबा. येणाऱ्यांना आसडाने या ठिकाणी बाहेर काढायचा आपण प्रयत्न करायचा. निकाल लगेच तिथला बघून सांगा इकडं. हा, तुम्हीच थर्ड अंपायर आहे. वळवा चला गाडी क्रमांक या मैदानातील 3 वळवा. गाठा पाठीमागे गट सुटला गेला पाहिजे, कारण शेवट 37 आहे.